प्रत्येक जण म्हणतंय की शे आमचं हिंद केसरी. आमच्या तालुक्याला एवढी मोठी परंपरा आहे, कधी महाराष्ट्र केसरीच्या नंतर किताब दिलाय का? आता उद्या ज्याला 61 फाट्याला मैदान आहे. आप्पा मी लय बारका होतो, तुम्ही आहे 61 फाट्याला कोण हिंद केसरी म्हणत होतं का? बेंद्रा बैल पोळ्याचं मैदान हिंद केसरी आहे. आबा काशेगाव जवळच आहे, जे आमदार आहेत त्यांचा यापाशी माझा चुलत भाऊ पी आहे. तरी मी विरोध स्पष्ट बोलतोय, काशेगावात ह्याच्या आधी कधी मैदान झालं नाही. मला कळतंय असं, माझा इतिहास 2002 पासून मला चांगलं कळतंय. त्याच्या आधी माझ्या 3 पिढ्या गेल्या, हे आप्पा सांगतील किंवा ज्येष्ठ माणसाचं माहित आहे. त्यावेळेस इस्लामपुरात चांदीच्या कधीचं मैदान होतं, शिवणीला मैदान होतं, शाळगावला होतं जत्रं, लय टॉपचे मैदान. आणि त्या मैदानाला 1 नंबर कराय कमीत कमी त्या काळात 2-2 गाड्या पळायच्या. तरी त्यावेळेस आत्ता मध्यंतरी म्हणजे बंदी पडायची अधिकार, त्यावेळेस 8-8 गट पळायचे. त्या मैदानाला तुम्ही डावलताय का? तर ते आता माणसं तुम्ही म्हणजे त्या माणसाने एवढं ही दिलंय, पण त्या माणसाने तुम्ही डावलताय. मग तिथं तुम्ही का म्हणून किताब देऊ शकत नाही किंवा संघटना विचार का करत नाही की बाबा नवीन आलाय कोण पण किंवा म्हणाल मला महाराष्ट्र केसरी द्या. उद्या आता माझी ताकद वाढल्या म्हणून मी म्हणायचं का सुपण्यात घेतो मैदान 2 कोटी रुपयाचं आणि मला हिंद केसरी मैदान द्या, किताब द्या. म्हणजे ह्याच्या बाबा तुम्ही विचार करा स्पष्ट. म्हणजे मी बारका आहे पण मोठा घास घेतोय. आज समजून घ्या की कुठंही आणि काय झालंय. हिंद केसरी महाराष्ट्र केसरी म्हणून आहेत का नाही, काही काय अशी नवीन युवा पिढी आहे मला हिंद केसरीचा किताब मिळवायचा. अरे तुला काय गोल्ड मेडल भेटणार आहे का 2-4 ग्रॅमचं? त्यासाठी वायदी देतोय 10-10 हजार, 20-20, 50-50 हजार. आणि तो कमीत 5-10 वर्ष मागं जातोय. अशा भरपूर गोष्टी आहेत. फक्त संघटनेने एक जाणून घ्यावं की आपल्या इथं जुनी मैदान. आता थोडक्यात सातारा जिल्ह्यात एक नागटांचं मैदान असतं, कुणाला माहित आहे ह्याच्यात? बाबाने एक माझा बैल पळत असेल 3 वर्ष 1 नंबर केला. कुठला माहित नसेल बिरजा एकदा बाहेर जाऊन केला तरी त्याच गाडीला 1 नंबर दिला. म्हणजे असे भरपूर मैदान. ती जत्रेचे मैदान तुम्ही का म्हणा थांबवत आहे असं संघटना म्हणजे का म्हणे असं किताब देणं? त्याचं कारण मला कळ ना आजपर्यंत. कळलं का कारण आबा किंवा पैलवान कळलं का? नाही नंतर सांगा तुम्ही. दुसरी गोष्ट ऐका की अमित, तुझा मुद्दा रास्त आहे. आपण मानाची फलटणच्या मीटिंग मध्ये सांगितलं, मानाची हिंद केसरी 2च मैदान पकडली आपण, पुशेगाव आणि कोरेगाव. त्यानंतर तिथं फलटणच्या मीटिंग मध्ये काही जणांनी मुद्दा उपस्थित केला की तुम्ही कासेगावला कसं दिलं. कासेगावला आपण दिलं नाही. वाळवा तालुका, शिराळा तालुका, पलूस तालुका, आटपाडी तालुका ह्यांनी शिफारशी दिल्या संघटनेला. लिखित लेटर आहेत माझ्याकडं की आमच्या जिल्ह्यातलं हे काशेगावचं मैदान जुनं पारंपरिक आहे. मी त्यांना एवढं सांगतोय की जुनं पारंपरिक मैदान कमीत कमी 25-30 वर्षाचं असावं, त्याला मान देताना. नाही म्हणले आमच्या तालुक्यात ह्यांनी सगळ्यांनी तालुका कमिटीने शिफारशी दिल्या म्हणून त्या काशेगावला दिलं. दत्त जयंतीचं वडकीचं मैदान 35 वर्षाची परंपरा, 37 वर्षाची हो आहे. त्या सगळ्या